गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं असून यामुळे लातूर जिल्ह्यात ओला दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे। या गंभीर परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी शासनाकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री तसेच लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केली आहे। मागील 15 ते 20 दिवसांपासून लातूर जिल्हा, मराठवाडा आणि संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री तसेच लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आज बुधवार 17 सप्टेंबर रोजी खासदार डॉक्टर शिवाजी काळगे आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार धीरज देशमुख यांच्यासह लातूर जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली। लातूर येथील काँग्रेस भवनामध्ये झालेल्या बैठकीत आमदार अमित देशमुख यांनी जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी जाऊन घेतलेल्या नुकसानीच्या माहितीचा विस्तृत आढावा घेतला। आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत अमित देशमुख यांनी शासनाने लातूर जिल्ह्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा, तसेच शेतकरी, शेतमजूर आणि आपत्तीग्रस्तांना भरीव मदत देऊन त्यांना धीर द्यावा अशी मागणी केली। या संदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना सविस्तर निवेदन देणार असल्याचं सांगितलं। लातूर जिल्ह्यातील गंभीर परिस्थितीचा विचार करून संपूर्ण लातूर जिल्ह्याला ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट मदतीच्या उपाययोजना त्वरित राबवाव्यात। वीज पडून किंवा पुरात वाहून मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत द्यावी। वाहून गेलेल्या प्रत्येक पशुधनासाठी 1 लाख रुपयांची मदत द्यावी। नदीकाठच्या वाहून गेलेल्या जमिनी शासनाने खर्चाने पूर्वरत करून नदीकाठी वाहून गेलेल्या पिकांच्या नुकसानीसाठी प्रति एकर 2 लाख रुपयांची मदत द्यावी। फळबागांच्या नुकसानीसाठी प्रति एकर 2 लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी। बागायती जमिनीसाठी 1 लाख रुपये एकर तर कोरडवाहू जमिनीसाठी 50,000 रुपयांची मदत द्यावी। वाहून गेलेल्या विद्युत मोटारी, ट्रॅक्टर आणि शेती अवजारांचे पंचनामे करून त्यांची नुकसान भरपाई द्यावी। उदगीर तालुक्यातील बोरगाव या आपत्तीग्रस्त गावाचं तात्काळ पुनर्वसन करावं। या परिस्थितीत तातडीने लक्ष घालून लातूर जिल्ह्याला संकटातून बाहेर काढावे आदी मागण्या आपण शासनाकडे करणार आहोत असे सांगितले। शासनाकडून अपेक्षित मदत मिळेपर्यंत विधिमंडळ आणि संसदेत पाठपुरावा केला जाईल। प्रसंगी यासाठी आंदोलन करावं लागलं तरी ते केलं जाईल असं त्यांनी ठामपणे सांगितलं। यावेळी लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अभय साळुंखे, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव, ॲडव्होकेट समत पटेल, माजी जिल्हाध्यक्ष श्री शैलेश उडगे, सौ विद्या पाटील, सौ शिल्पा पाटील, अमर खानापुरे, ॲडव्होकेट कल्याण पाटील, डॉक्टर दिनेश नवगिरे, व्हाईस चेअरमन प्रमोद जाधव, प्रवीण पाटील, सर्जेराव मोरे, सुभाष घोडके, विजय देशमुख, NR पाटील, दगडू आप्पा मेटकरी, प्रवीण सूर्यवंशी, लक्ष्मण कांबळे, विजयकुमार पाटील, नारायण लोखंडे, गणपतराव बाजुळगे, इम्रान सय्यद, रमाकांत गडदे, फारुख शेख, प्रवीण कांबळे, मारुती पांडे, सुरेश चव्हाण, अजित माने, सहदेव मस्के, रामस्वामी, कैलास कांबळे, सचिन सूर्यवंशी, सचिन पाटील, संजय ओवळ आदी उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.